आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान सांगतात, छेडोगे तो छोडेंगे नहीं. कुणाला? पाकिस्तानला. आपले माननीय लष्कर प्रमुख सांगतात, आमच्या वाटेला जाल तर इतिहास भूगोलातून नाहीसे व्हाल. कोणाला? पाकिस्तानला. आपले माननीय संरक्षण मंत्री सांगतात, आमच्या वाटेस गेलात तर तुमचे किती तुकडे करू माहीत नाही. कुणाला? पाकिस्तानला. आपले माननीय गृहमंत्री संसदेत ठणकावून सांगतात की चीनने बळकावलेला अक्साई चीन भारताचा अविभाज्य भाग आहे. पण भारत राष्ट्रसंघात मागणी करतो, आमचा चोरलेला भूभाग आम्हाला परत द्या. कुणाकडे मागणी करतो? फक्त पाकिस्तानकडे. चीनच्या व आपल्या लष्करी सामर्थ्यात एवढी प्रचंड दरी आहे की आपण सर्वजण चीनला किती घाबरतो त्याचे एक उदाहरण पाहू. आपले माननीय संरक्षण मंत्री जर्मनीला गेले होते. तिथे केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले, हमारे सब पडोसी ठीकठाक है, सिर्फ एक ही पडोसी गडबड है. अर्थात त्यांचा इशारा पाकिस्तानकडे होता. आपल्या देमचोक व गलवानमध्ये असे दोनदा आक्रमण केलेला, आपला भूभाग बळकावणारा, विश्वासघाताने आपल्या शूर जवानावर हल्ला करणारा चीन हा सर्वात मोठी गडबड आहे, हे काय त्यांना माहीत नव्हते? आपण यापूर्वी चीनला कसे घाबरत आलेलो आहोत त्याची काही माहिती पुढील सत्रात. जय हिंद.